हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इन डेली रिदम विथ रोहिणी भाग 4 गावचा व्हिडिओ। तर मी आणि मम्मी आता चाललो होतो वरती माळावरच्या रानावर। तर तिकडली ही जुनी घरं आहेत। आधी दगडाची अशी बांधलेली कौलारू घरं असायची। आता बराच सुधारणा झालेला आहे, तिथे खूप छान असं झालेलं आहे। पण हे जुनं झाड आहे, खूप जुनं झाड आहे, जवळजवळ 50 वर्षापूर्वीचं असेल ते झाड। आणि इकडे आमचं आधी ह्या गोठ्याच्या जागी आमचं जुनं घर असायचं। आणि आम्ही आता शिफ्ट झालो, खाली वाड्यावरती गेलो आणि वरती माळावरती दुसरे आजोबा वगैरे ते राहतात आता तिथे। तर हे त्यांचं घर आहे, त्यांच्या गाया वगैरे, आजी बाबांची बहीण आहे ती तिथे झोपलेली। या मशीनमध्ये ते कापलं जातं आणि मग गुरांसमोर ठेवलं जातं। इथे गुरांचं खाद्य आहे ना, ते कापलं जातं या मशीनमध्ये आणि मग त्यांना थोडं थोडं दिलं जातं। शेणखत समोर जे आहे तिथे शेण सगळं साठवलं जातं, मग शेणखत तयार होतं। आणि इकडे आजीने भरपूर शेळ्या मेंढरा वगैरे पाळलेल्या आहेत, कोंबडे वगैरे सगळे भरपूर आहे। नंतर आजीने आम्हाला खूप चिंचा घेऊन जायला सांगितलं, पण आम्ही थोड्याशाच घेऊन आलो, जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच पिशवीभर। आणि चुलतीने मला मिरच्या दिलेल्या होत्या मसाल्यासाठी, मग त्या घेऊन आलो। मधला व्हिडिओ नाही घेतला आणि मग निसत बसलो होतो आम्ही संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त बघत। 2000 years later. सेम डे आम्ही ज्या लग्नाला गेलेलो होतो आत्याच्या आणि मामाच्या मुलीच्या, तर तिथे पूजा होती संध्याकाळी। मग आम्ही तयार होऊन मस्त संध्याकाळी पूजेला गेलो होतो। सत्यनारायणांची पूजा, जागरण, गोंधळ होतं, तर आम्ही मग तिकडे गेलेलो। तर इथे माझ्या सगळ्या आत्या बसलेल्या होत्या आणि मग इथे संध्याकाळी जागरण चालू होतं। जागरणाच्या आधी आहे ना 5 पावली चालवायच्या असतात, तर मग देव 5 पावली न्यायच्या आणि ज्या दिशेला आपल्याला कुलदेवताचं मंदिर असं ना, त्या दिशेला तोंड करून मग देवाची पूजा केली जाते। पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की कशी पूजा केली होती। 5 पावलं चाललो होतो आम्ही मंदिराच्या दिशेला, कुलदेवता आपलं जिकडे असतं त्या दिशेला। पूजा, जागरण, गोंधळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मामाच्या गावी जायला निघालो। उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्न सराई हे सगळं असल्यामुळे बसला इतकी जास्त गर्दी होती ना की बसायला पण जागा नव्हती। लोक खूप ॲडजस्ट करून स्टँडिंगने ट्रॅव्हल करायचे। आणि फायनली मी खूप वर्षांनी 3-4 वर्षांनी मी मामाच्या गावी पोचले। खूप बदल झालेला होता। हे माझं आवडीचं झाड, म्हणजे मी स्वतः लावलेलं झाड होतं, आंब्याचं झाड। इथे मम्मी वगैरे बसलेत सगळेजण, आजी बाबा वगैरे, बकऱ्या आहेत। पण समोरची जी घरं आहेत ना ती पण आधी दिसायची नाही, इतकी जास्त झाडं होती। पण थोडीफार आहेत आत्ता देखील नारळाची वगैरे, तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच। नारळाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत। आंब्याचं झाड तर मी स्वतः लावलेलं आहे, माझ्या इतकंच वर्षाचं आहे ते।
खूप जुनं आहे झाड ते. मी लहान होती त्यावेळेस मी लावलेलं होतं. इथं बाबा आजी वगैरे शेळ्यांना गवत कापतायत. अवतार खूप कसं तरी झालं आहे गावाला राहून राहून. आणि हे बाबा आहे, मी मामांच्या गावी आलेली आहे आणि बाबा आहेत. बाबा नमस्कार करा. आणि इथे आता मम्मी बसली आहे कापायला शेळ्यांचा. या गव्हातला काय म्हणतात? गाजराज. काय बोल. संध्याकाळी मग आजीने आणि मम्मीने भोपळा घारा बनवायचा प्लॅन बनवला. तर इथे मम्मी भोपळा घाऱ्यासाठी भोपळा किसून घेते आहे. इकडे बाबा वगैरे बसले आहेत आणि मी आणि बाबा संध्याकाळी 5 वाजलेले तर शेळ्यांना गोठ्यामध्ये बांधण्यासाठी गोठ्यातच म्हणजे गाया एका ठिकाणी आणि एका ठिकाणी पार्टिशन केलेलं आहे, तिथे शेळ्यांना बांधलं जातं. तर मग तिथे काय ते बांधतायत. आता मी चालले बाबांच्या छोट्या भावांच्या घरी, जे शेजारीच आहे. मामाने इथे पोल्ट्री हाऊस चालू केलं आहे छोटंसं. तिकडे सगळं कोंबड्या आहेत. डेंजर वास येतो जिथं कोंबड्या असतात तिथं. छोटे छोटे आहेत, त्यांना खायला घातलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि मामा निघालो मसाला दळायला दिलेला होता तो आणण्यासाठी. घरचा जो मसाला असतो ना तो मसाला बनवायला दिलेला. तर चला मग आपण जाऊया. मी सगळं शेत वगैरे तुम्हाला गाडीवरतीच दाखवते. तर जिकडे मसाला दळायला दिलेला होता ना त्यांच्या घरासमोरच आहे ना विहीर होती. तर मग मी त्या विहिरीजवळचं सगळं क्लिप घेतले होते, व्हिडिओज घेतलेले. खूप खोल होती विहीर, मस्त होती. आजूबाजूला पण खूप छान होतं सगळं. झाडं वगैरे लावलेली होती त्यांनी फुलांची वगैरे. आणि त्याच्या बाजूलाच मग मसाला दळायची मशीन पण होती. हे बघा, ही गिरणी आहे मसाला दळायची. इथे मिरची वगैरे कुटली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांसाठी त्यांनी ठेवलं होतं. हे पिठाची मशीन वगैरे आहे बहुतेक. पिठाची काही. मी आता मुंबईला जायला निघाली आहे, मी आणि मामा. पण लोणावळा घाटात आम्ही अडकलो. गेली 15-20 मिनिटं झाले आम्ही लोणावळा. एवढी ट्रॅफिक. तर मामा चाललाय बाहेर, शूट घेतोय. सगळे लोक खाली उतरलेले आहेत. 15-20 मिनिटं मी आणि मामाने देशभराच्या कामा मारला. आम्ही दोघं इतके जास्त बोर झालो. मी गाडीमध्ये, आता मामा बाहेर गेलेला आहे. किती ट्रॅफिक लागलेलं ते बघण्यासाठी. खूप बोर झालं. आम्ही न्यूज बघितल्या, इंस्टा बघितला, हिस्ट्री काढली, खूप गप्पा मारल्या इकडल्या तिकडल्या. बट लोणावळा घाटात अडकल्यामुळे मी पुढचा व्हिडिओ शूट नाही करू शकले. पण मी पुन्हा गावी येणार आहे, त्यावेळेस तिकडले व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.